नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच मुंबई आणि महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका संपल्या आणि या निवडणुकीचं वर्णन करताना, ती चालू असताना किंवा निकाल लागल्यानंतर एका गोष्टीचा वारंवार उल्लेख होत आला. तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जे दोन ब्रँड मानले जात होते, एक म्हणजे शरद पवारांचा पवार ब्रँड आणि दुसरा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला ठाकरे ब्रँड. किंवा या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँडचं काय होणार याची चर्चा होती. खरं तर ब्रँड वगैरे असं काही नसतं राजकारणामध्ये. कुठलाही ब्रँड नसतो. इंदिरा गांधी हा सुद्धा त्या अर्थाने ब्रँड म्हणावा लागेल, पण ब्रँड नव्हता. त्यांनी जे राजकारणामध्ये कर्तृत्व दाखवलं होतं, त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचं एक गारुड जनमानसावर होतं. मग नेहरूंचं होतं, इंदिराजींचं होतं, बाळासाहेब ठाकरेंचं होतं महाराष्ट्रात, शरद पवारांचं होतं. त्याला गारुड म्हणतात. आजकाल त्याला एक नवीन शब्द आलाय, ब्रँड. पण प्रॅक्टिकली, व्यवहारतः हा ब्रँड वगैरे काही नसतो. ब्रँड याचा अर्थ त्या पद्धतीचा माल, उत्पादन. टाटा ब्रँड, जिओ ब्रँड, रिलायन्स ब्रँड म्हणजे काय असं? त्या उद्योग समूहाने किंवा त्या उद्योगाने, कंपनीने निर्माण केलेली जी उत्पादित वस्तू असते, ती एका विशिष्ट गुणवत्तेची असते, म्हणून तिला ब्रँड म्हणतात. म्हणजे टाटाचं लेबल लावलं आणि एखादी खटारा गाडी किंवा सायकल तुम्ही विकायला गेलात, तर कोणीही विकत घेणार नाही. नाही नाही, ही टाटा ब्रँडची सायकल आहे. तरी लोक चौकशी करतील, टाटा सायकल बनवायला लागला. असो, तर ब्रँड ही चर्चा का होत होती? तर या लोकांनी, म्हणजे बाळासाहेब असतील, शरद पवार असतील, इंदिराजी असतील, नेहरू असतील, यांनी एक प्रकारे हळूहळू करत आपला जो राजकीय पक्ष होता, त्या पक्षाला आपल्या कौटुंबिक मालमत्तेचं स्वरूप दिलं. फॅमिली बिझनेस बनवून टाकला. अर्थातच रिलायन्स असेल, जिओ असेल, हे जे ब्रँड आहेत, किंवा टाटा असतील, टाटा सन्स वगैरे, तर त्यांनी सुद्धा आपल्या ज्या कंपन्या यशस्वीरित्या चालवल्या, त्यातून एक ब्रँड म्हणजे टाटा या नावामध्ये एक गुणवत्ता असल्याचा आभास लोकांना वाटायला लागला, आणि म्हणून त्याला टाटा ब्रँड असं म्हटलं गेलं. किंवा जिओ ब्रँड असेल, किंवा डोळे झाकून घ्या, अमुक अमुक घेतलं की त्यापासून आपल्याला अमुक अमुक लाभ होणार, उपयुक्तता आहे. जेव्हा ती उपयुक्तता नसल्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा लोक त्या उत्पादित मालापासून किंवा त्या लेबल पासून दूर जायला लागतात. अर्थात उद्योग जे असतात, चालतात, ते भले एखाद्या कुटुंबाने, परिवाराने चालवलेले असो, पण ते एक गोष्ट करतात, जे नाव कमावलेलं आहे, जो ब्रँड बनवलेला आहे, त्या ब्रँडची क्वालिटी, गुणवत्ता, मूल्य हे बाजारात टिकलं पाहिजे याची काळजी घेतात. आणि त्यासाठी ती गुणवत्ता टिकवू शकणारी गुणी माणसं गोळा करतात, स्किल्ड वर्कर गोळा करतात, कुशल माणसं गोळा करतात. त्यांच्या हाती प्रत्यक्ष उत्पादन, विक्री वगैरे वगैरे तो ब्रँड ऍक्च्युअली गुणवान लोकांच्या हाती सोपवला जातो. आणि ती गुणवान माणसं त्या ब्रँडला जगामध्ये प्रस्थापित करत असतात. आणि हा ब्रँड चालवायचा असेल, तर त्यासाठी गुणी आणि कुशल माणसं आपल्या गोतावळ्यामध्ये ठेवावी लागतात. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, यांनी जेव्हा आपल्या राजकारणाची एक छाप जनमानसावर पाडली होती, गारुड निर्माण केलं, तेव्हा ते गारुड जनमानसावर टिकवून ठेवेल अशा काहीतरी आपल्या पक्षाकडून, आपल्या संघटनेकडून व्हायला पाहिजे. आणि ती करणारी माणसं गोळा केलेली होती. पवारांच्या पक्षामध्ये अजितदादा किंवा सुप्रियाताई किंवा रोहित पवार हे खूप नंतर आले.
पवार ब्रँड प्रस्थापित करणारी खूप माणसं होती, वेगवेगळी माणसं होती, अगदी कलमाडी होते त्याच्यात, खूप लोक होते, अरुण मेहता होते, अनेक नावं मलाही आठवत नाहीत आता. तीच गोष्ट बाळासाहेबांची म्हणता येईल. बाळासाहेबांनी 1966 साली शिवसेना स्थापन केल्यानंतर अगदी नव्या पिढीचं नवं नेतृत्व उभं केलं होतं आणि आपल्याला पाहिजे होतं तसं त्यांना आकार देऊन समाजात पाठवले होते आणि त्यांनी प्रस्थापित केला तो ठाकरे ब्रँड होता, तो बाळासाहेब ठाकरे ब्रँड होता. केवळ ठाकरे या नावातून ती गुणवत्ता आली होती की नाही? बाळासाहेबांनी आपल्याकडे कुशल आणि बुद्धिमान आणि गुणवान माणसं गोळा केली. त्या लोकांनी समाज मानसावर जी एक जादू केली होती, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या फळीतले कार्यकर्ते नेते यांच्याकडून समाजाला इतकं भारावून टाकलेलं होतं की काय झालं, कमीत कमी कुठेतरी अपघात झाला तर विना विलंब त्या अपघात झालेल्या व्यक्ती किंवा जागी शिवसेनेचे लोक जाऊन पोहोचत होते. मला एक जण आठवतो 10 वर्षापूर्वी भेटला होता, आता 40-50 मध्ये, नाशिकचा माणूस होता. त्याने मला सांगितलं की मी जेव्हा पहिल्यांदा 10वीची परीक्षा देऊन मुंबईत एकटाच येणार होतो तेव्हा वडिलांनी सांगितलं होतं की बाबा, मुंबई ही प्रचंड माया नगरी आहे, तिथे कुठे वाटेत चुकलास तर पोलीस ठाण्यात जा मदत मागायला, आणि जवळपास पोलीस ठाणे नसेल तर जिथे शिवसेना शाखा दिसेल तिथे जा, तुला मदत होईल. हा शिवसेना ब्रँड होता. तेव्हा असं संघटन निर्माण करणारी जी माणसं बाळासाहेबांनी गोळा केली होती, त्या माणसांचं कर्तृत्व आणि त्यांचं बाळासाहेबांकडे असलेलं नियंत्रण म्हणजे ठाकरे ब्रँड होता किंवा बाळासाहेब ब्रँड होता. कर्तबगार माणसाकडून असे ब्रँड निर्माण होतात. असं एक जनमानसावर चालणारी जादू निर्माण होते. इंदिरा गांधींकडे ती होती. त्यामुळे 1977चा दारुण पराभव पचवून इंदिरा गांधी अवघ्या 3 वर्षात परत एकदा देशाच्या पंतप्रधान झाल्या. ज्या इंदिराजींना लोकसभा निवडणुकीत पक्षासकट आणि मुलासकट मतदाराने हरवलं होतं, त्याच मतदारसंघातून इंदिराजी 3-3.5 वर्षात नंतर परत एकदा निवडून आल्या आणि प्रचंड बहुमताने आल्या आणि पंतप्रधान झाल्या. पण त्यासाठी कष्ट उपसण्याची क्षमता आणि जिद्द जी इंदिरा गांधींकडे होती, ती राजीव गांधींकडे होती का? ती राहुल गांधींकडे होती का? ती सोनिया गांधींकडे आहे का? हा प्रश्न विचारणं भाग आहे. 1966 पासून 1990 पर्यंत तब्बल 24 वर्ष पराभवाचे चटके सोसत सोसत बाळासाहेबांनी जी शिवसेना चालवली आणि 90 साली पहिल्यांदा विधानसभेमध्ये 54 आमदार एक संख्येने निवडून आले, तिथपर्यंत अपयश पचवण्याची बाळासाहेबांची जी क्षमता होती आणि इतके पराभव पचवून आपले सवंगडी, आपले साथी सोबत ठेवणं, त्यांना प्रत्येक वेळेला लढाईला सज्ज ठेवणं, याला ठाकरे ब्रँड म्हणतात. कोणीतरी आमदार निवडून आणावेत आणि मला मुख्यमंत्री करावं, अशी बाळासाहेबांनी कधीही अपेक्षा बाळगली नाही. मला आठवतं ज्या वेळेला छगन भुजबळ हे 1991च्या डिसेंबरमध्ये पक्ष सोडून गेले, 18 आमदार घेऊन गेले, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, जाऊ देत, माझी नवे लोक आमदार म्हणून निवडून आणण्याची क्षमता आहे. आमदार ही माझी ताकद नाही, मतदार ही माझी ताकद आहे, कारण मी त्या मतदारांच्या बळावर नवे साधा शाखा प्रमुख पण आमदार करू शकतो. नारायण राणे कुर्डे चेंबूरचा शाखा प्रमुख, नगरसेवक झाला, आमदार झाला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला. तेव्हा ब्रँड याचा अर्थ ती गुणवत्ता असते, ती क्षमता असते आणि त्यासाठी आवश्यक असलेली कुशलता आणि निर्णय क्षमता या गोष्टी आवश्यक असतात. नसेल तर केवळ मी त्या कुटुंबात जन्माला आलो, त्या पित्याच्या पोटी जन्माला आलो,
यावर कोणीही ब्रँडचा माल होत नसतो. आणि म्हणूनच आता जो ठाकरे ब्रँड किंवा पवार ब्रँड यांचा अस्त होताना आपल्याला मुंबई महाराष्ट्रामध्ये दिसतोय, ते काय गुंतागुंत आहे ती समजून घेणं अगत्याचं आहे. तो बाळासाहेबांचा पराभव नाहीये, तो शरद पवारांचा पराभव नाहीये. शरद पवारांनी ज्यांना चुकीच्या रीतीने आपले प्रतिनिधी बनवलं, आपलं वारस बनवलं, त्यांचा पराभव आहे. अजितदादांचा असेल, सुप्रियाताईंचा असेल, रोहित पवार यांचा पराभव आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा पराभव आहे, बाळासाहेबांचा पराभव नाही. कारण बाळासाहेब हे कधी पराभवाला डगमगले नाहीत, ना शरद पवार डगमगले. अगदी अजितदादांनी 40 आमदार फोडल्यानंतर जेव्हा शरद पवारांना कोणीतरी विचारलं, आता तुमच्या पक्षाचा उगवता नेता कोण असेल, तेव्हा शरद पवारांनी हात वर केला, मी असेल, मी परत पक्ष उभा करू शकतो. हे ठासून शरद पवार म्हणाले, त्याला ब्रँड म्हणतात, त्याला ब्रँड म्हणतात. पण एक गोष्ट, आत्ता जे राजकारण बदलते आणि मुंबई महापालिका निवडणूक असो, बिहारची निवडणूक असो, वेगवेगळ्या निवडणुका जर तुम्ही बघितल्यात, राहुल गांधींचं राजकारण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, हे असे फॅमिली ब्रँड जे तयार झाले, फॅमिली बिझनेस म्हणून राजकारणामध्ये मतदार हळूहळू करत असल्या फॅमिली राजकारणाला, पारिवारिक राजकारणाला तिलांजली देत चाललेला आहे, तिलांजली देत चाललेला आहे. हा फक्त भाजपचा उदय म्हणून तिकडे बघू नका. भाजप ज्या पक्षांना पराभूत करतोय, तो राष्ट्रीय असो किंवा राज्यातला प्रादेशिक पक्ष असो, त्या पक्षांकडे बघा, मग तुमच्या लक्षात येईल की मतदाराने त्या पक्षाचा पराभव केलेला नाही, त्या पक्षाचं जे पारिवारिक प्रॉपर्टी म्हणून असलेलं स्वरूप आहे किंवा त्याला तसं स्वरूप देण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो झिडकारलेला आहे. मतदार राजकारणातला फॅमिली बिझनेस नाकारतोय की मी या घरात जन्माला आलो, माझा बाप मोठा नेता होता, माझी आई मोठी नेता होती, म्हणून मला लोकांनी स्वीकारलं पाहिजे, मग माझ्याकडे लोकसेवा करण्याची क्षमता, इच्छा असो वा नसो, मला लोकप्रतिनिधी, लोकसेवक म्हणून निवडून यायचंय. पण लोकांना गुलामासारखं वापरून आपली चैन आणि ऐश करायची आहे, ही जी मानसिकता आहे त्याला लोकांनी झुगारलेलं आहे. काल परवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना बसलेला दणका, मागल्या निवडणुकीपर्यंत जो पक्ष मुंबई महापालिकेत सर्वात मोठा आणि एक नंबरचा पक्ष होता, त्याला भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या क्रमांकावर ढकललं, बाळासाहेबांचा वारस असताना. याचं कारण समजून घ्या, त्यांनी जे कौटुंबिक जिव्हाळा सुरू केला होता, आपला मुलगा मंत्री होणार, आपला मुलगा आमदार होणार, त्यासाठी ज्याने तो मतदारसंघ वर्डीचा विकसित केला, मशागत करून तयार केला, त्याला तिथून बाजूला करायचा आणि आपल्या मुलाची वर्डीला लावायची. हे जे काय उद्धव ठाकरेंनी केलं, सुनील शिंदेवर एक प्रकारे अन्याय केला, त्याच्या विरुद्ध मतदार जातो आहे. आपल्या भाच्याला, आपल्या पत्नीच्या भाच्याला आयतं आमदार पद द्यायचं, हा जो प्रकार आहे तो झिडकारला गेलाय आणि तो स्थानिक पातळीवर पण तुम्हाला होताना दिसेल. अनेक ठिकाणी आमदार किंवा नगरसेवक यांच्या कुटुंबातल्यांना उमेदवारी मिळालेले विविध पक्षातले लोक पराभूत झालेले. मग तो शिवसेना उभाटाचा असेल, एकनाथ शिंदेच्या गटातला असेल, काँग्रेसमधला असेल, भाजपतला असेल, अशा वेगवेगळ्या पक्षातले बहुतांश पारिवारिक उमेदवार मतदाराने फेटाळून लावले. तीच गोष्ट बिहारमध्ये सुद्धा झाली. तेजस्वी यादव, जो लालू प्रसादांचा लाडका धाकटा मुलगा, ज्याला त्यांनी आपला राजकारणातला वारस केलेला आहे,
त्याला सुद्धा आपल्या हक्काच्या राघोपूर वगैरे काय जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अक्षरशः फरफटत कसं बसं बहुमत मिळवून आपली निवडणूक जिंकावी लागली त्या मतदारसंघामध्ये. पक्ष म्हणून मार खाल्ला ती वेगळीच गोष्ट आहे, पण जो हक्काचा दीर्घकाळ आईचा बापाचा असलेला जो राघोपूर नावाचा मतदारसंघ आहे तिथे तेजस्वी यादवला सुद्धा कसं बस रांगत सरपटत विजयाच्या रेषेला सीमारेषेला हात लावायची पाळी आली. तीच गोष्ट दुसरा तेज प्रताप नावाचा मुलगा आहे त्याची आहे. त्याच्याही आधी लोकसभेबरोबर जे ओरिसाच्या विधानसभेची निवडणूक झाली तिथे दीर्घकाळ 5 निवडणुका जिंकणारे बिजू जनता दलाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना मतदाराने झिडकारलं. कारण अर्थात त्यांचं वय झालेलं होतं, त्यांच्याविषयीची नाराजी, त्यांची कार्यक्षमता कमी होती आहे. पण म्हणून नवीन पटनाईक ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील त्याला आपण निवडून देऊ हे मतदाराने स्वीकारलं नाही. लोकसभेनंतर आणखीन हरियाणाची निवडणूक झाली. हरियाणा आणि जम्मू काश्मीर, हरियाणामध्ये काँग्रेस जिंकणार, दोनदा भाजप सत्तेत आला, 10 वर्ष खूप झाली, अँटी इन्कम्बन्सी. हरियाणात भाजपचं सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे असं सगळे सांगत होते, अगदी ओपिनियन पोल सांगत होते. आणि म्हणून यापूर्वी 10 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले हुड्डा हे जे मुख्यमंत्री होते आणि ते भविष्यात आपल्या सुपुत्राला मुख्यमंत्री करणार होते, भूपिंदर हुड्डा वगैरे, त्यांचीही डोळदाण उडाली हरियाणामध्ये. पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये पवार परिवार आणि ठाकरे परिवार यांना देखील मतदाराने घरी बसवलं. एकत्रितपणे विरोधी नेतेपद मिळवता येईल यासाठी आवश्यक असलेले 29 आमदार सुद्धा ना पवार गटाला मिळाले ना ठाकरे गटाला मिळाले. याचा अर्थ काय होतो मित्र? हळूहळू करत देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदार हा परिवारवादाला नाकारत चाललेला आहे. जी गोष्ट राजकारण्यांच्या लक्षात आलेली नाही, जी गोष्ट राजकारणाचे अभ्यासक आणि विश्लेषक यांनाही सांगायची इच्छा होत नाही, असा या गेल्या 1.5-2 वर्षातल्या निवडणुकीचा आणि मतदानाचा हा महत्वपूर्ण संदेश आहे, आशय आहे की मतदार हळूहळू करत राजकारणातला फॅमिली बिझनेस संपवत चाललेला आहे. मध्यंतरी मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे कुटुंबाचा फॅमिली बिझनेस झालाय अशी कोणीतरी टीका केली होती. त्यावर उबाठा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं, हा मुंबई महापालिका बीएमसी हा आमचा फॅमिली बिझनेस आहे. मुंबईकराने आणि मुंबईतल्या मराठी माणसाने उबाठा शिवसेनेला आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे संजय राऊत यांना दिलेलं हे उत्तर आहे की तुम्हाला मुंबई महापालिका हा फॅमिली बिझनेस वाटत असेल. आणि त्याचं कारण आहे, काही गोष्टी लपून राहत नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय यांना मुंबई महापालिका अंदण दिलेली होती. आदित्य ठाकरे असोत, ते वरुण सरदेसाई असोत किंवा आणखीन कोण रश्मी वहिनींचे बंधू असोत, हे मुंबईच्या महापालिका आयुक्तावर अधिकार गाजवत होते, प्रशासनावर अधिकार गाजवत होते. जणू काय मुंबई महापालिका म्हणजे मातोश्रीचं एक पुढचा छोटासा बगीचा आहे, अशा प्रकारे महापालिकेचा कारभार चालू होता. तो मुंबईकरांनी फेटाळून लावलेला आहे. मराठी माणसाच्या नावावर आणि मुंबई तोडली जाईल ही भीती घालून महापालिका काबीज करण्याचं स्वप्न भंगलं. याचं एकमेव कारण असं आहे की उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात महापालिकेला आपला फॅमिली बिझनेस करून टाकला होता. पक्ष
ही आपली फॅमिली प्रॉपर्टी केली होती, पार्टी नाही, प्रॉपर्टी. शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी आपली फॅमिली प्रॉपर्टी केली आणि महापालिका हा आपला फॅमिली बिझनेस केला, तो नाकारला गेला. आणि ते फक्त मुंबई पुरते असं समजू नका, पुणे पिंपरीमध्ये तेच घडलंय. आता होणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्याचीच प्रचिती दोन्ही पवारांना येणार आहे, उभाठा शिवसेनेला उद्धव ठाकरेंना येणार आहे. पण हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाहीये, याची जाणीव हळूहळू देशाच्या प्रादेशिक पक्षांची जी पारिवारिक राजकारण आहेत त्यांना देखील त्याची कुणकुण लागलेली आहे. तमिळनाडूमध्ये स्टॅलिनचं धाबं आणलेलं आहे, बंगालमध्ये ममता बॅनर्जी हादरलेले आहेत. हे त्याचं लक्षण आहे. मतदार हा पार्टी म्हणजे प्रॉपर्टी नाही आणि राजकारण म्हणजे फॅमिली बिझनेस नाही, हे ठणकावून सांगतोय. एवढाच या सगळ्या निकालांचा अर्थ आहे. मुंबई महापालिकेपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचा अर्थ तो आहे. हे समजावण्यासाठी व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.